वेलकम स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण 11वीचा नवीन चॅप्टर चालू करत आहोत, दॅट इज सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ सेल्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे सेलचे महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत. ॲज सेल प्रोड्युसेस बाय डिव्हायडिंग इंटू 2 डॉटर सेल्स. जेव्हा रिप्रोडक्शन होते तेव्हा त्यावेळेस सेल ही डिव्हाइड होते आणि एका सेलपासून 2 डॉटर सेल्स या तयार केल्या जातात. दीज न्यूली फॉर्म्ड डॉटर सेल्स कॅन देमसेल्स ग्रो अँड डिव्हाइड, गिव्हिंग राईज टू न्यू सेल पॉप्युलेशन, and that is formed by growth and division of a single parental cell and its progeny. आता जेव्हा सुरुवातीला ह्या ज्या नवीन तयार झालेल्या डॉटर सेल्स आहेत या ग्रो होतात आणि त्या आणखी डिव्हाइड होतात, त्यांच्यापासून पुन्हा नवीन सेल्स या तयार केल्या जातात. आणि असं जेव्हा सातत्याने घडतंय तेव्हा एका सेलपासून नवीन सेल पॉप्युलेशन ही तयार होत असते. आणि याला मुख्य कारण म्हणजे ग्रोथ आणि डिव्हिजन. एकच पॅरेंटल सेल आणि त्याच्या प्रोजेनी म्हणजे नेक्स्ट जनरेशन. एक सेल तिच्यापासून तयार होतील 2 डॉटर सेल्स, त्या पुन्हा डिव्हिजन फॉलो करतील, 2च्या 4 सेल्स तयार होतात. 4 डॉटर सेल्स पुन्हा सेल डिव्हिजन फॉलो करतील, 4च्या 8 बनतील. असं जर रिपीटेडली होत राहिलं तर नवीन सेल पॉप्युलेशन ही सेल डिव्हिजनमुळं तयार होत असते. तर पाहू सेल सायकल. सेल डिव्हिजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सेल डिव्हिजन ही महत्त्वाची प्रोसेस आहे, कारण ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे त्यावरच अवलंबून आहे. इव्हेंट्स इन सेल डिव्हिजन हॅव टू टेक इन अ कोऑर्डिनेटेड वे टू इन्शुअर्स करेक्ट डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी सेल्स कंटेनिंग इंटॅक्ट जिनोम. आता सेल डिव्हिजन जी मेथड आहे तर यामध्ये होणारे जे काही इव्हेंट्स आहेत, स्टेप्स आहेत, ह्या सगळ्या कोऑर्डिनेटेड वेनी व्हायला पाहिजेत, तरच करेक्ट डिव्हिजन हे कंप्लीट केल्या जाईल. आणि त्यामुळे तयार होणाऱ्या ज्या काही प्रोजेनी सेल्स आहेत तर यांच्यामध्ये असणारं जे काही सेल्युलर मटेरियल आहे किंवा त्यांचा जो जिनोम आहे हा आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला पाहायला मिळेल. So what is cell cycle? The sequence of events by which a cell duplicates its genome, synthesizes the other constituents of the cell, and lastly divide into 2 daughter cells is cell cycle. आता सेल सायकल म्हणजे काय आहे की हे जे सेल डिव्हिजनमध्ये होणारे जे काही इव्हेंट्स आहेत, मग कोणकोणते इव्हेंट्स होतात? डुप्लिकेशन ऑफ जिनोम. जिनोम म्हणजे त्या सेलमध्ये असणारं जेनेटिक मटेरियल. तर हे जे जेनेटिक मटेरियल आहे हे रिप्लिकेट होतं आहे किंवा डुप्लिकेट होतं आहे, त्याची एक एक्झॅक्ट कॉपी बनवली जाते. याशिवाय सेलचे जे काही घटक आहेत त्यांचं सिंथेसिस होतं आहे. आणि शेवटी ही जी पॅरेंट सेल आहे ही 2 डॉटर सेलमध्ये इक्वल जेनेटिक मॅटर आणि इक्वल सेल्युलर मॅटर असणाऱ्या 2 डॉटर सेल्स या तयार केल्या जातात. मग हा जो इव्हेंटचा सिक्वेन्स आहे दॅट सिक्वेन्स इज ऑकरिंग इन अ सायक्लिक मॅनर. दरवेळेला त्याच सिक्वेन्सने हे डिव्हिजन कंप्लीट केल्या जातं आहे आणि या सिक्वेन्सला म्हणलं जातं आहे सेल सायकल. सेल ग्रोथ दॅट इज अ सायटोप्लाझमिक इन्क्रीज इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आता सेलची ग्रोथ होणं म्हणजे सायटोप्लाझमिक मॅटर जे आहे त्याची वाढ होणं आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. बट DNA सिंथेसिस ऑकर्स ओनली ड्युरिंग वन स्पेसिफिक स्टेज इन द सेल सायकल. आता जसं सेल्युलर मास वाढवणं ही कंटिन्युअस प्रोसेस चालते, तसं DNA सिंथेसिस किंवा DNA रिप्लिकेशन हे थ्रू आउट द सेल सायकल चालत नाही, तर ते एका विशिष्ट स्पेसिफिक स्टेजमध्ये कंप्लीट केल्या जात असते. The replicated chromosome are then distributed into daughter nuclei. हा जो DNA
डुप्लिकेट केला जातो किंवा ह्याची एक एक्स्ट्रा कॉपी जी बनवली जाते, त्यामुळं हे DNA किंवा क्रोमोझोम्सचं जे काही मॅटर आहे दॅट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन द डॉटर न्यूक्लियाय. डॉटर सेलमधला जो न्यूक्लियस आहे त्याला डॉटर न्यूक्लियाय असं म्हणायचं. आणि या डॉटर न्यूक्लियायमध्ये हे जे क्रोमोझोम्स आहेत हे इक्वली पाठवले जातात. ऑल द इव्हेंट्स आर अंडर जेनेटिक कंट्रोल. सगळे इव्हेंट्स हे कसे आहेत? जेनेटिक कंट्रोलच्या अंडर आहेत. तर बघू आपण फेजेस ऑफ सेल सायकल. किती फेजमध्ये सेल सायकल ही कंप्लीट केल्या जाते ते पाहू. ह्युमन सेल डिवाइड्स वन्स इन ॲप्रॉक्सिमेटली एव्हरी 24 आवर. ह्युमन सेलला डिवाइड होण्यासाठी साधारणतः 24 तास लागतात. द ड्युरेशन ऑफ सेल सायकल कॅन व्हॅरी फ्रॉम ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम अँड ऑल्सो चेंजेस फ्रॉम टाईप ऑफ सेल. हा जो सेल सायकलचा ड्युरेशन आहे हा प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये किंवा प्रत्येक सेलमध्ये हा सेम असणार नाही. यामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतात. जसं आपण पाहिलं की ह्युमन सेलला डिवाइड व्हायला 24 आवर लागतात, तसं ईस्ट सेल इट डिवाइड्स इन ओनली अबाउट 90 मिनिट्स. ईस्ट सेलला मात्र फक्त 90 मिनटामध्ये हे डिव्हिजन पूर्ण केल्या जाते किंवा ही सेल सायकल पूर्ण केल्या जात असते. द सेल सायकल इज डिवायडेड इंटू 2 बेसिक फेजेस. फर्स्ट वन इज इंटरफेज and second one is M phase, which is also called as mitosis phase किंवा meiosis phase ही या ठिकाणी येऊ शकते. म्हणजे ॲक्च्युअल जिथं सेल डिव्हिजन ही क्रिया चालते त्या प्रकारापैकी मायटॉसिस किंवा मिओसिस कोणतीही फेज ही M फेजमध्ये असू शकते. तर पहिली फेज आपण पाहू दॅट इज इंटरफेज. इंटरफेज रिप्रेझेंट्स द फेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह M फेजेस. 2 सक्सेसिव्ह M फेजेस मधला जो काही टाईम पिरियड आहे त्या फेजला इंटरफेज असं म्हणतात. इंटरफेज लास्ट फॉर मोर दॅन 95% ऑफ ड्युरेशन ऑफ सेल सायकल. सेल सायकलचा जो काही ड्युरेशन आहे त्यापैकी मोर दॅन 95% एवढा कालावधी हा इंटरफेज कंप्लीट करण्याकरता लागत असतो. ॲज ॲक्च्युअल सेल डिव्हिजन इज कॅरीड आउट इन M फेज, सो इंटरफेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेस्टिंग फेज. ॲक्च्युअल DNAचं डिव्हिजन किंवा सेल्युलर मॅटरचं डिस्ट्रीब्युशन हे M फेजमध्ये कंप्लीट केल्या जात असते. त्यामुळं इंटरफेजमध्ये विशेष आपल्याला ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळत नाही की जेनेटिक मॅटर आणि सेल्युलर मॅटरचं डिस्ट्रीब्युशन करणं हे या फेजमध्ये होत नाही. त्यामुळे इंटरफेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेस्टिंग फेज, आरामाची फेज आहे. कारण ॲक्च्युअली डिव्हिजन कोणत्या फेजमध्ये व्हायलं आहे? M फेजमध्ये. इट इज द टाईम ड्युरिंग विच द सेल इज प्रिपेअरिंग फॉर डिव्हिजन अँड सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिपरेटरी फेज. आता जरी ॲक्च्युअली डिव्हिजन या स्टेपमध्ये होत नसलं तरी सेल ही स्वतःला डिव्हिजनसाठी प्रिपेअर करत असते, म्हणून या सेलला प्रिपरेटरी फेज असंही म्हणतात. द इंटरफेज इज डिवायडेड इंटू 3 फर्दर फेजेस. G1 फेज, गॅप 1 फेज, G2 फेज दॅट इज सिंथेसिस फेज, S फेज दॅट इज सिंथेसिस फेज अँड G2 फेज दॅट इज गॅप 2 फेज. अशा ह्या 3 सब फेजेस आहेत इंटरफेजमधल्या. G1 फेज, S फेज आणि G2 फेज. सुरुवातीला येणारी G1, मग येते S फेज सिंथेसिसची आणि 3rd नंबर G2 फेज. बघा या ठिकाणी डायग्राम आहे सेल सायकलची. तर मोठा जो काही वेळ आहे G1 पासून G2 पर्यंत हा इंटरफेजसाठी आहे, करेक्ट. आणि जो कलर्ड पोर्शन दाखवलेला आहे तो मायटॉसिस किंवा मिओसिस जी M फेज आहे मायटॉसिस त्या फेजसाठी आहे. मग जर कंपॅरिझन केलं तर M फेजच्या तुलनेत जी इंटरफेज आहे त्यासाठी लागणारा कालावधी हा खूप जास्त आहे, नियर अबाउट मोर दॅन 95%. त्यानंतर तर आपण पाहिलं तर इंटरफेज 3 सब फेजेसमध्ये डिवाइड आहे, G1, S आणि G2. तर पाहू आपण ह्या फेजेस.
बघा फिगरमध्ये दाखवलं आहे, सुरुवातीला एकच सेल ही सेल डिव्हिजनमध्ये भाग घेते, ती इंटरफेज कंप्लीट करते, ती एम फेज कंप्लीट करते आणि त्याच्या एंडला एका सेलपासून 2 डॉटर सेल्स या तयार झालेल्या पाहायला मिळतात. दिस इज अबाउट द सेल सायकल, कारण यामध्ये होणारे इव्हेंट्स हे सायक्लिक मॅनरनी होत असतात. G1 phase. The phase corresponds to the interval between mitosis and initiation of DNA replication. आता ही फेज कोणत्या 2 फेजच्या मध्ये आहे? एक आहे अगोदरीच्या मायटॉसिस आणि पुढे येणारी DNA रिप्लिकेशनची जी फेज आहे, या दोघांमधली फेज म्हणजे G1 फेज होय. इन दिस फेज द सेल इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. सेल ही यामध्ये मेटाबॉलिक रेट त्याचा जास्त आहे. इट इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह टाईम पिरियड. सेल कंटिन्युअसली ग्रोज बट डज नॉट रिप्लिकेट्स द DNA. यामध्ये सेलची वाढ ही चांगली पाहायला मिळते, परंतु DNAचं रिप्लिकेशन मात्र या स्टेपमध्ये होत नाही. तर दॅट इज कम्प्लिटेड इन यस फेज ऑर सिंथेसिस फेज. इन धिस फेज DNA सिंथेसिस ऑर रिप्लिकेशन टेक्स प्लेस. नावच दिलं आहे यस फेज, कारण सिंथेसिस फेज आहे. तर मग कशाचं सिंथेसिस होणार आहे? DNA जो आहे त्याचं सिंथेसिस किंवा रिप्लिकेशन होत असते. अमाऊंट ऑफ DNA पर सेल डबल्स. यामध्ये सिंथेसिस फेजमुळे झाले काय? DNAचा जो काही अमाऊंट होता तो प्रत्येक सेलमध्ये किंवा डिव्हाइड होणाऱ्या सेलमध्ये तो डबल होतो. इफ इनिशियल अमाऊंट ऑफ DNA इज 2C, इट इन्क्रीजेस टू 4C, बट देअर इज नो इन्क्रीज इन क्रोमोझोमल नंबर. जर G1 फेजच्या एंडमध्ये किंवा यस फेजमध्ये जेव्हा सेल ही एंटर करते, तेव्हा DNAचं जे इनिशियल अमाऊंट आहे हे 2C जर आहे असं पकडलं, तर या ठिकाणी DNAचं रिप्लिकेशन होतं आहे. त्यामुळं DNAचा साईज हा 2Cच्या ऐवजी आता 4C होतो. म्हणजे काय झालं? फक्त तो सेल्युलर मास त्या ठिकाणी वाढवला, बट देअर इज नो इन्क्रीज इन द क्रोमोझोमल नंबर. समजा आपण ह्युमन सेल जर पकडले, तर यामध्ये 46 क्रोमोझोम्स जर असतील, तर ॲट द एंड ऑफ दिस यस फेज क्रोमोझोमचा नंबर हा 46च राहायला पाहिजे. फक्त त्याचं व्हॉल्यूम हे 2Cच्या ऐवजी 4C म्हणजे डबल होत असते. इफ सेल हॅड डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स ॲट G1 फेज, इवन आफ्टर यस फेज द नंबर ऑफ क्रोमोझोम रिमेन्स सेम, दॅट इज 2n. जर आपण पकडलं की एखादी डिप्लॉइड सेल आहे, तर ही डिप्लॉइड सेल यस फेज जर फॉलो करत असेल, तर क्रोमोझोमचा नंबर हा सारखाच राहतो. डिप्लॉइडच ती सेल राहते, यामध्ये क्रोमोझोमचा नंबर हा वाढत नाही. इन ॲनिमल सेल्स ड्युरिंग यस फेज DNA रिप्लिकेशन बिगिन्स इन द न्यूक्लियस अँड सेंट्रिओल डुप्लिकेट्स इन द सायटोप्लाझम. आपण युकॅरिओटिक सेल आणि प्रोकॅरिओटिक सेलमधला डिफरन्स पाहिला. त्यानंतर युकॅरिओटिक सेलमधले प्लांट सेल आणि ॲनिमल सेल्स यांच्यामधलाही डिफरन्स आपण पाहिला आहे. तर त्यामध्ये असणारा जो मुद्दा आहे की सेंट्रिओल इज प्रेझेंट इन ॲनिमल सेल अँड दॅट इज ॲब्सेंट इन प्लांट सेल. आणि ह्या सेंट्रिओलचं काम सेल डिव्हिजनच्या वेळेस आवश्यक आहे, आणि त्यामुळं यस फेजमध्ये जेव्हा DNA रिप्लिकेशन होत असतो, सोबतच सेंट्रिओलचं रिप्लिकेशनसुद्धा ॲनिमल सेलमध्ये कंप्लीट केल्या जाते. दिस इज अबाउट द यस फेज. आता पुढची जी फेज आहे दॅट इज G2 फेज, गॅप 2 फेज. यामध्ये प्रोटीन्स, दे आर ट्युब्युलिन प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड फॉर मायटॉसिस. मायटॉसिस डिव्हिजनमध्ये आवश्यक असणारे जे काही ट्युब्युलिन प्रोटीन्स आहेत, ते सिंथेसाइज करण्याचं काम G2 फेजमध्ये कंप्लीट केल्या जाते. देन सेल ग्रोथ कंटिन्यूज. सेलची ग्रोथ काय होते? ही कंटिन्यू पाहायला मिळते. सम सेल्स डू नॉट ॲपियर टू एक्झिबिट डिव्हिजन. काही शरीरामध्ये काही सेल अशा आहेत की ज्या सेल डिव्हिजन फॉलो करतच नाहीत, लाईक हर्ट सेल. सम सेल डिवाइड्स ऑकेजनली ॲज नीडेड टू रिप्लेस द सेल्स दॅट हॅव बीन लॉस्ट बिकॉज ऑफ इंजुरी ऑर ट्रॉमा. काही ज्या सेल्स आहेत ह्या ऑकेजनली कधीतरी डिव्हाइड होत असतात, जेव्हा शरीर त्या सेल्सची गरज आहे असं त्याच्या लक्षात येत आहे. म्हणजे इंजुरी असेल, ट्रॉमा म्हणजे आघात असेल, आणि अशा वेळेस सेल्युलर मास हा सडन जर कमी होत असेल, तर तो वाढावा
यासाठी सेल त्या एरियातल्या सेल काय होतात, डिवाइड होतात. नेक्स्ट इज G0 फेज, म्हणजे अशा पद्धतीने इंटरफेज इज कम्प्लिटेड. बघा G1 फेज, त्यानंतर S फेज आणि G2 फेज. आणखी एक फेज आहे दॅट इज G0 फेज. द सेल्स दॅट डू नॉट डिव्हाइड फर्दर दे एक्झिट G1 फेज टू एंटर इन ॲन इनॲक्टिव्ह फेज known as quiescent stage or G0 phase of the cell cycle. काही ज्या सेल्स आहेत ह्या आणखी सेल डिव्हिजनमध्ये भाग घेत नाहीत, तर त्या G1 फेजमधून बाहेर पडतात आणि एका इनॲक्टिव्ह स्टेजमध्ये एंट्री करतात. तर त्या इनॲक्टिव्ह स्टेजला क्विसंट स्टेज किंवा G0 फेज ऑफ द सेल सायकल असं म्हणतात. सेल इन दिस स्टेज रिमेन्स मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. आता या फेजमध्ये सेल्स आहेत म्हणजे त्या मेटाबॉलिकली इनॲक्टिव्ह आहेत का? नाही, त्यांचं मेटाबॉलिझम चालू आहे. बट नो लॉंगर प्रोलिफरेट अनलेस दे आर कॉल्ड. जोपर्यंत त्यांची गरज ही शरीराला होत नाही तोपर्यंत त्या क्विसंट फेजमध्येच राहत असतात. अँड ऑन टू डू, जेव्हा त्या पद्धतीची गरज असेल, डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गॅनिझम, त्यानंतर ही सेल परत G1 फेज किंवा इंटरफेज फॉलो करते, सेल डिव्हिजन फॉलो करते. म्हणजे जेव्हा गरज नाही तेव्हा सेल ह्या कोणत्या फेजमध्ये चालल्यात? क्विसंट किंवा G0 फेजमध्ये. आणि जेव्हा आहे गरज तेव्हा सेल सायकलचे जे इव्हेंट्स आहेत हे रेग्युलर होत राहणार. म्हणजे इंटरफेज नंतर M फेज, इंटरफेजमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, आणि दुसरं जे डिव्हिजन होईल तर ते जे डिव्हिजन आहे कॅरिओकायनेसिस नंतर सायटोकायनेसिसमध्ये कंप्लीट केल्या जात असते. So here are some questions. Solve them and thank you.